नमस्कार मित्रांनो, आजपासून सुरू करते नवरात्रीचे 9 दिवसांचे मिनी ब्लॉग सीरीज. तर मला खूप दिवसापासून असं काहीतरी करायचं होतं. तर आता दररोज थोडा-थोडा ब्लॉग, थोडं-थोडं हसणं खिदळणं आणि माझे थोडेसे वेडेवाकडे अनुभव येतीलच तुम्हाला. तर चला सुरुवात करूया पहिल्या दिवसापासून. तर पहिल्या दिवशी मी अशी तयार वगैरे होऊन नाही जाते आणि हा डाग दाखवते, कारण ह्या डागामुळे ना जास्त मला कपडे शिवलेच घालता येत नाहीत. आणि ह्यांच्याकडे बघा बिचाऱ्या एक्झाम आहे माझ्या दोघ्या भावंडांची. तर सध्या हीच अभ्यास करते एकटी, दुसरा परत कुठेतरी गेलाय अभ्यास करून. आणि मी एवढ्या पावसामध्ये चालले, बापरे! काय बोलायचं यार. बघायला चालले पण मी खेळायला नाही चालले. ते लोकं खेळायला पण जातात. तर बघूया आज किती जण खेळायला आले. मला खूप एक्साइटमेंट आहे. आणि माझ्यासोबत ही जी माझी नेहमी मैत्रीण असते पूजा, तर ही माझ्यासोबत आहे. आज हिला घेऊन चालले. खरं तर हिलाच बघायचं होतं गरबा, की मला खाली जबरदस्ती बोलून घेतलं, "ये, ये, जाऊया, जाऊया बघायला." तर म्हणून मी आले, बोलले, "ठीक आहे, चल जाऊन बघूया तरी किती जण खेळतात." आणि इथे नेहमी रोज गर्दी असते खूप दरवर्षी. पण ह्या वर्षी मला जास्त लोकं दिसतच नाहीत, का पावसामुळे पण आणि पहिल्या दिवशी जास्त कोणी येत नाही. पण तरी पण इथे एवढं पाण्यात आहे ना, पाण्यात पाऊस नाही, पावसामध्ये सॉरी गाईज, पाण्यात पाऊस, अरे यार काय होतंय? पाण्यात पाय गेलेत तरी पण लोकं थांबले नाहीत खेळायचे. खेळणं चालूच आहे. आणि इथे मला थोडं गाण्याच्या आवाजामुळे जरा काय खेळायची इच्छा झाली, पण मी फक्त मान हलवून माझं मन शांत केलंय. हातपाय तर हलवू शकत नाही. जरा पुढे जाऊन बोलले, अजून बघूया काय लोकं ड्रेसिंग वगैरे मारून आलेत का कसं आले, साधेच आपले आलेत. पण इथे बघा फुल घेरवाला ड्रेस वगैरे घालून आलेत आणि हा व्हाईट कलर आहे, त्याच्यामुळे सगळे इथे व्हाईट दिसतंय. आणि हे तर जाऊ द्या, इथे बघा फुल घागरा वगैरे घालून आलेत. आई शपथ कसं यार, माझी मम्मी तर मला सोडणारच नाही असं घागरा वगैरे घालून. बोलले, "नाही, नाही, 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 घरी जा, घरी जा." आणि मध्येच खूप मजा आली आणि मी लगेच घरी आले. तर गाईज असेच 9 दिवसाचे 9 व्लॉग येतील. तर बाय गाईज, भेटूया नेक्स्ट